नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेमध्ये गेल्या महिन्यामध्ये अनेक महिलांची इतके तारांबळ उडालेली आहे की जूनचा जो हप्ता आहे तो अनेक महिलांना मिळालेला नाहीये आणि जूनचा हप्ता काही महिलांना मिळालेला आहे। तो हप्ता मिळालेला आहे 7 जुलै 2025 रोजी हा जूनचा हप्ता मिळालेला आहे, परंतु काही महिलांना मिळालेला नाही। तर त्या महिलांना हप्ता का मिळाला नाही, त्यांचे काय कारण असू शकतात, याच्या संदर्भातील जर पाहिलं तर 1 ऑगस्ट 2025 रोजी एक ऑनलाईन बैठक घेण्यात आलेली होती आणि त्या ऑनलाईन बैठकीमध्ये नेमक्या अपात्र ज्या महिला आहेत किंवा ज्यांना हप्ते आलेले नाहीत त्यांचे नेमके कारण काय आहेत, त्यांच्यासाठी अपात्रतेची जे काही मार्गदर्शक सूचना करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे निकष ठरवण्यात आलेले आहेत, नेमके ते निकष काय आहेत, त्या ऑनलाईन बैठकीमध्ये काय माहिती झालेली आहे आणि या महिला आता अपात्र असणार आहेत, त्या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुरुवातीला जे अर्ज भरलेले होते ते नारी शक्ती दूत ऍप यावरती भरलेले होते आणि त्याच्याचा जर डेटा आता पाहिजे झाला तर आपल्याकडे अवेलेबल नाहीये। आणि त्याच्यानंतर काय अर्ज झाले की त्यांनी वेब पोर्टल सुरू करण्यात आलं होतं आणि वेब पोर्टल म्हणजे तुम्ही डायरेक्टली वेब पोर्टल वरतून सुद्धा अर्ज नंतर बाकीचे 1 सप्टेंबर मध्ये भरण्यात आलेले होते, पण जे काही सुरुवातीला अर्ज होते ते संपूर्ण ऍप वरतीच भरण्यात आलेले होते। या दोन्ही संदर्भातील सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। बघा, पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याच्या मार्गदर्शक सूचना। ऑगस्ट 2025 रोजीचा माननीय सचिव महोदय महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार जर पाहिलं तर नारी शक्ती दूत ॲपवर ज्या लाभार्थ्यांचे वय 1 जुलै 2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसेल तर ते लाभार्थी अपात्र करावेत अशी सूचना केलेली आहे। म्हणजे 1 जुलै 2024 ला 21 वर्षे पूर्ण असणारेच संपूर्ण पात्र असतील। त्यानंतर वेब पोर्टलवर ज्यांनी अर्ज आहे ते त्यांचं वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यांना अपात्र समजावे। वेब पोर्टलवर ज्यांनी अर्ज भरले त्यांना 30 सप्टेंबर 2024 रोजी त्यांचं वय 21 वर्ष पूर्ण पाहिजे तरच ते पात्र असणार आहेत। त्यानंतर लाभार्थ्याचं वय जर पाहिलं तर 1 ऑगस्ट 2025 रोजी 65 पेक्षा जास्त असेल तर ते सुद्धा अपात्र असणार आहेत। काय झालेलं आहे की ज्यांनी अर्ज भरत होते त्यावेळेस त्यांना 64 वर्ष होते तेव्हा तो लाभ मिळत होता, आता 65 झाले, त्याच्यामुळे ते 1 ऑगस्ट 2025 ला जर 65 पेक्षा जास्त झालं तर ते अपात्र आहेत। लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करावी। वयाचा पुरावा तपासताना जर पाहिलं तर केवळ आधार कार्ड तपासू नये, तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रावर जन्मतारखेत बदल आढळल्यास लाभार्थ्यात अपात्र करावे। काय झालेलं आहे की अनेक जणांनी आधार कार्डवर वेगळी जन्मतारीख आहे, त्यांच्या टीसीवर वेगळी जन्मतारीख आहे, फॉर्म भरते वेळेस त्यांनी ते जे कमी आहेत जे कागदपत्र आहेत ते दिलेले आहेत किंवा कधी कधी दोन्ही दिलेले आहेत। ह्याच्यामध्ये आता ज्यांचे जर तफावत आढळली तर ते अर्ज संपूर्ण अपात्र होणार आहेत। त्यानंतर जर पाहिलं तर कुटुंबामध्ये एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंबामध्ये जर पाहिलं तर 2 पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या तपासणीमध्ये लाभार्थ्याचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ते तपासावे। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर शासन निर्णयानुसार एका कुटुंबातील 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत असं नमूद करण्यात आलेलं होतं। माननीय सचिव यांची ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार काय झालेलं आहे, एका कुटुंबात 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला जर लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे। की एकाच कुटुंबामध्ये 2-3 सुना असेल, सासू असेल, एखादी असं लाभ घेत आहे, त्याच्यापैकी आता फक्त एकालाच लाभ मिळणार आहे, बाकीच्या ज्या आहेत ते अपात्र होणार आहेत। त्यानंतर लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये जर बदल केलेला असेल, जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी असं सांगण्यात आलेलं आहे। जशी लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यानंतर ज्यांनी फोड करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानुसार ती अर्ज झालेले आहेत असे जर असेल तर त्यांना जुनं रेशन कार्डच त्यांचं ग्राह्य धरावे। म्हणजे PM किसान योजनेमध्ये कसं होतं की त्यांनी मोदीचे 2000 रुपये चालू झाले म्हणून त्यांनी जी नंतर फोड केलेली होती, फोड करून घेतली होती जमिनींची, तशा पद्धतीनं ते बाकीचे नंतरचे पात्र जसे नाही तसे इथे राशन कार्ड फोड केल्यानंतर ते पात्र नाहीत असं सांगण्यात आले। त्यानंतर 6वा नियम काय, कुटुंबामध्ये 2 विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील 1 महिला ही अपात्र केली जाणार आहे आणि एकच पात्र असणार आहे। त्याच्यामध्ये उदाहरणादाखल काय सांगितलेलं आहे त्यांनी बघा, कुटुंबातील सासू आणि सून जर असेल तर दोन्हीपैकी 1 पात्र राहील। त्यानंतर 2 किंवा 2 पेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्यापैकी 1 महिला ही पात्र ठरेल, 1 अपात्र होईल असं सांगण्यात आलेलं आहे। कुटुंबातील 2 बहिणी जर लाभ घेत असतील तर त्यातील 1 बहीण सुद्धा ही
अपात्र असणार आहे. लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल म्हणजे दुसऱ्या राज्यातील असेल तर त्यांना देखील वरीलप्रमाणे निकष लागू असणार आहेत. त्यानंतर लाभार्थी जर स्थलांतरित असेल व स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत लाभार्थ्याची तपासणी करून घेतली जाणार आहे. त्याच्यानुसार जर पात्र असतील तर पात्र, अपात्र असतील तर आता आपण जे अपात्र. काही निकष पाहिलेले आहेत त्या पद्धतीनुसार जर कुणी तुम्ही त्याच्यामध्ये असाल तर तुमचे जे काही नाव आहे ते अपात्र मध्ये आलं असेल तर तुम्हाला कागदपत्र जे काही द्यायचे आहेत, 2 महिला असतील तर एका महिलेचे कागदपत्र तुम्हाला कुणाचे ठेवायचे आहे, तुमचे जर फोन आला किंवा तुमची चाचणी सुरू झाली तर त्यापैकी तुम्हाला ते सांगायचं आहे. आणि तुम्ही तर नंतर पात्र झाला तर तुमचा लाभ चालू होईल आणि अपात्र जर झाला तर तुमचा लाभ कायमस्वरूपी बंद राहणार आहे. अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लवकर मिळत जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ. धन्यवाद.